नमस्कार साहेब. ते अनेक 2 तास करायचं आहे. झाल्यावर होय होय करा. बैलानं आलेले डरकी मार्ग. बैल डरकी मारतोय अजून. साहेब 2 गाई यायला लागले द्या आजऱ्यातून. काहीतरी काम उरकून हा रात्रीच पाठवले त्या 2 संघच यायला भाऊ. 2 संघच यायला लागलेत. लांब नाही यायला म्हणलं आणि काय बोलायला नको म्हणतात. एक काळ होता आपण घेऊन जात होतो. आपण घेऊन जात होतो लांब 150 किलोमीटर लांब जात होतो. हा मग आता वेळ आली का नाही ते 150 किलोमीटरवरून गाई आपल्या दारात. त्या क्वालिटीची वस्तू असल्याशिवाय येत नाही. त्या क्वालिटीची वस्तू आहे म्हणून द्यायला. चला येत. तुमच्यात लय डोकं फरक बसणार. तिथं आज किती चालते ती मारला द्या आणि बैलाला असं नाही दुसरं काय नव्हतं. बैला तुमचा असला पाहिजे होता का वाऱ्यात बैल होता का नाही त्याच्यामुळे बैल प्रत्येकाची मुक्ती कसं आहे कमी गुजरात चित्रपटाला किंवा माझ्या बैलाला पण वेळ पण जुळून यावं लागते. ओके साहेब. हा इथं आल्यावर सहज माणूस म्हणणार शानात ती बैल नव. साहेब काय वातावरणात फरक समाजात वातावरणात भरपूर फरक झाला. कसा काय कोणत्या बाजूने. हा काल आता जाडर बबला बंद गेली. बर जाडर बबला तुमचं खालचं हे सोलापूरची माहोळची गाई आली. बर गाय चालूच आहे. कधी वाटलं होतं का आयुष्यात लांबून गाई आपल्या दारात गोट्यात एखादी यावी. कधीच वाटलं नव्हतं काय. सगळं आधीपासून आम्हाला पण 150 किलोमीटर आम्ही बाहेर जायला बघायला. बरं आणि भागात आमच्या सगळी टेम्पो सर्व्हिस असल्यामुळं हा जे ते टेम्पोनच घेऊन जातो तिकडे. बरं बरं. हा पण बैल आणल्यापासून सगळ्या गाया रस्त्यातनं आपल्या इथे 1 किलोमीटर गाई चालवत घेऊन यायला लागत्या रस्ता नसल्यामुळे. बरं लोक चालवत खुशीने यायलेत पण येले. हा म्हणजे पहिली कंटाळत होते. पहिली कंटाळ पहिला ते आता ते पहिलं लांब होतं ना तुमचं. इथून जवळजवळ 150 किलोमीटर पडत होतं पुढे. बर 200-2.25 किलोमीटर वरनं गाया येत होत्या. पण आता जवळच्या जवळ जिल्ह्यात झालं ना इथल्या इथे जवळ. साहेब हे दिवस कोणामुळे आलेत. हे खिलार शेतकऱ्याची शान या चॅनलमुळे आले दिवस. भारत मामांच्या ह्याच्यामुळे आम्हाला बैल मिळाला. ह्या चॅनलची ओळख कधीपासून होती. ती 5 वर्षापूर्वी ओळख झाली. बर आमच्याकडे फोन होता लहान. हा हा तेव्हा तुम्ही आलेला इकडे तेव्हा आपली ओळख झाली. साहेब तेव्हा मग दिवस आपल्या आयुष्यात यावं असं वाटलं नव्हतं का. त्याच्यानंतरच दिवस आपले येत गेले. कोण चांगला विकला आपला. हा 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 आणि तेव्हापासून जरा खिलारमध्ये हे झालं. पण नंतर आता खरी वस्तू आता आमच्या दारात आली जी पाहिजे होती ती. बरं बरं. जी पाहिजे होती ती म्हणजे काय साहेब. बैल आपल्याला 5-6 वर्ष डोक्यात होता बैल घ्यायचा. बर पण मालक पहिल्यांदा दारातच मारणार आहे असं म्हणत होता. बर बैलाला बैल देत नव्हते. भारत मामाला सांगून ठेवलेलं बैल दिला तर कधी बैलाचं त्यांच्या डोक्यात नाही होती बैल आपल्याला घ्यायला लागतो. आणि तुम्ही एवढा बैल एवढं मला करून द्यायला लागते. बर हा त्यांनी आणायची मध्ये सभागती एकदम कोणाला आम्ही गेलो ते व्यवहार झाला ते बैलच घेऊन आलो. तुम्ही डायरेक्ट आणला का भारत मामाने घेतला होता. भारत मामाने घेतला बैल. हा भारत मामांच्याकडून आपण घेतला बैल. बरं बरं. तुम्हाला वाटलं होतं का याला भारत मामा आता देतील का नाही देतील.
भारत मामांचा विश्वास आधीपासून खूप आहे आपल्यावर. बर त्यांनी पहिलाच मला सांगितलेलं मी गेला तर दावणीला तुमच्याच देणार. तुमची गाय एक मला खूप पसंत पडली आपली मोठी. हा ती पण सांगताना मला म्हणले जेव्हा कधी देईल हा तेव्हा ती देईल तर तुम्हालाच देणार, दुसरं कुठे देत नाही. बर बर. असा विषय होत होत गेला आणि नंतर बैल आपण त्या दिवशी आणला. मामा नमस्कार. नमस्कार. कसं काय वाटतंय, वातावरणात बदल झालाय का? बदल जायचं. कसा काय बदल झाला? लांब लांब नाही आले आमच्या दाराला यायला लागले त्या यायला. काय मनात ठेवलं होतं काय, कधी विचार केलता काय लांब न गया दारात यायला पाहिजे? तेव्हा नाही विचार केलता, बरं कावडच्या बैलाला काय आम्हाला मिळाला नाही. हा हा काय विचार केला होता? बैल घ्यायचा चांगला म्हणून. बर मग पुढं काय काय झालं? भारत मामानं आम्हाला बैल घेऊन दिला. भारत मामान. हो. आणि भारत मामा कोण आहे ते? ते सिद्धापूरवाडीचं. बर त्यांना काय म्हणून ओळखताय तुम्ही? हा काय म्हणून ओळखताय? हा ओळख झाली होत 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 झाली. मग आता तुमच्या मनात काय म्हणून ओळख ठेवली आहे त्यांची? आमची हा, त्यांची ओळख तुमच्या मनात काय म्हणून ठेवली आहे तुम्ही? ठेवल्यात की आम्ही ओळख. काय म्हणून? चांगलं आमचं केलं म्हणून ठेवली ओळख. बर हा आता लांबून गाय यायला लागले त्यांच्यामुळे. याच्या अगोदरही दिवस होतं का असं? त्याच्या आधी एक दिवस उगवला नाही आपला. नाही. हा? बर बर समाधान आहे सगळ्या बाजून. समाधान. मग आता ही बैल बांधल्या बसून हा. ह्या गोट्याला, ह्या एरियाला, ह्या गावाला, नावाला शोभा. शोभा आहे. मामा सांगाल तुम्ही हा बैल का स्वीकारला? तो जातीला चांगला, सगळीकडनं शुद्ध म्हणताना सुद्धा. सगळीकडनं शुद्ध म्हणजे काय? पायाखंड शोध, लांड बेर, हा. नागपुडी चांगली, बर पळायची वाचल सगळी निघणार होती. निघणार. हा बर 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 म्हणूनच शर्यती नाकारला नाही याला. हा हा हा. बर या पुढची रगडे पण अशी शुद्ध नाही. नाहीत. हा. बर कागवाडचा बैल सुद्धा जेवणी शुद्ध नव्हता वशीला कल. नव्हता. हा एवढा शुद्ध नव्हता. मामा हे शुद्धपणा कोणापासून शिकलात? आम्ही हा मी लय लहान वयापासून. वय किती होतं तेव्हा? माझं बघा त्यावेळेला 14-15 वर्ष होतो. लहान होते एकदम. तेव्हा ओळू पाळ होतो आम्ही आमच्याकडे. बर बर बर. आम्ही असं गोट्यात गाय येत होते त्यावेळेला. हा. आम्ही स्वतः ओळू पाळावं. आमच्या काय वडिलांना नाद नव्हतं, पण बैल चांगली आणायची एकत्र नाद होता. हा. बाबा यांची ओळख कधीपासून झाली? कोणाची? काकाची आपली ओळख म्हणजे 4-5 वर्ष झाली. होय. हे कोणामुळे झाले, कशामुळे ओळख? राजमार्ग चॅनलमुळं जास्त ओळख झाली. मी माझ्यामुळं काकांची ओळख झाली. हा. बर मी तुम्हाला जी ओळख करून दिलेली माणसं कशी वाटते ती? माणसं एक नंबर देवासाठी राहील माणूस. म्हणजे मी जी ओळख करून दिलेली माणसं चुकली नाही ती ना? नाही. तुम्हाला कधी वाटलंय मी काम करताना कधी चुकलोय? काय सुद्धा नाही. बर तुम्हाला कल्पना पण दिली होती का की ह्या मामांना एक वस्तू आपल्याला द्यायची म्हणून? मामाला वस्तू द्यायची, मामाने नाही झालं म्हणतो एखादा पैसा चांगला घेऊन द्या. हा आणि आपल्या बी मनात होतं घेऊन द्यावा. बर ती योग आली आला होता म्हणताना टाइम मागे सरतो. योग आल्यावर आता काम घडलं. बर असं झालं. तुमच्या आयुष्यामध्ये अशा घटना किती घडल्या त्या? एखादा वस्तू एखाद्या चांगल्या माणसं? माझ्या मताने जवळजवळ 100-500 घटना घडून गेली. बर बर मग त्यामधली एक घटना आहे. काय वाटलं बैल देताना ह्यांना? काय ना आनंदाने एक नंबर दिला. त्यांचं नाव गाजर पाय त्यांच्या घराण्याला किंवा शेतीबाडीला किंवा समाजाला सोमण्यासारखा बैल आहे म्हणून आपण त्यांना दिला. ह्या रक्ताचा द्यावा का वाटला? त्या रक्ताला द्यायला बैल, ह्याच रक्ताला बैल त्यांना लागतो, दुसऱ्या रक्ताला बैल चालतात. बर का चालत नाही नेमकं? किती असला तर बैल सपाट असला तर चालणार नाही अजिबात. ह्या भागात का चालणार नाही दुसऱ्या रक्ताचा? नाही. ही डोंगर कटर भाग आहे, पहिला गाडीच्या शक्तीचा भाग आहे. आणि बैल कडक मुळीचा आणि तजेलदार बैल असला तरी ह्या भागात चालू. या बैलाला कधीपासून ओळखताय बाबा तुम्ही? ही वासरू जरंज पण ओळखतो. वासरू ही आपल्या गावात सिद्धापूरमध्ये जरंज आहे. बर आणि सिद्धापूरमध्ये जरंज एक 6 वर्षापर्यंत मालकाय घरी होतं. बर आणि 6 वर्षानंतर पुन्हा पंढरपूर कार्तिक वायला एका गेल्यावर हरवीरला गेलं. बर बर हरवीर एक 5-6 महिने राहिला. नंतर खाली चेनीगाववाल्यांनी घेतला एका. बर चेनीगाववाल्याकडनं पुन्हा बैल 5-7 वर्ष त्यांच्यात राहिला. पुन्हा मग आता वकील साहेब आपल्याकडे आला, आपल्याकडे वकील साहेबाकडे. बर बर डायरेक्ट वकील साहेबाकडं इथं ह्या बैलाचा आता राहिलेला दिवस आहेत. लास्ट इथंच बैल राहणार. आता इथं बघितल्यावर असं वाटलं का आल्या बैल चांगल्या ठिकाणी आला? एक नंबर. आणि त्या बैलाला 8 दिवसातच भरपूर फरक पडलाय. म्हणजे 2 महिने बैल सांभाळण्यासारखा फरक झालाय 8 दिवसात, 8 ते 10 दिवसात. बर मग त्यांनी फोटो, आज गुरुवार 9व्या दिवसाचे. मग त्यांनी फोटो पाठवला होता वकील साहेबांनी, त्यावेळेला काय वाटलं होतं?
नाही ती मला नाही फोटो बरोबर वाटला. ती फोटो वेगळा आणि बैल वेगळा धावतो. वाटला हे कधीपासून वाटतंय फोटो वेगळा बैल वेगळा? मला त्याचा अभ्यास आहे फोटोचा आणि बैला. बर. ह्या बैलाचा आजोबा कोणता? या बैलाचा आजोबा काशीद गुरुजीकडे जाऊन बैल मेला जवळ्याला ते आजोबा बैल काशीद गुरुजीकडे. हा. मग त्याचा प्रवास कसा आहे जन्मापासून माहिती आहे का, आठवतोय का? जन्मापर्यंत बैल ती जन्मला बैल पंढरकवट्यात. बर. आम्हाला काय घरी काय जन्मला तर त्या माणसाने शंकरू म्हणून त्यांनी घेतला आणि त्याच्यापासून त्यांनी व्यापारला घेतला होता. त्यापासून गिरगाववाल्याने नेला होता. गिरगाववाल्या जवळजवळ 7-8 वर्ष बैल गयावर चालला. त्याला बैल फुल मारवला. बैल ऐकण्यात झाल्यावर मग पुन्हा मुतका तेली म्हणजे सिद्धापूरचं त्यानं बैल आणला. 27,000 रुपयाला बैल आणला तवा या काळात. आणि 27,000ला आणून 4 वर्ष वापरून पुन्हा काशीद गुरुजीला आम्ही सौद्याला होतो 72,000 रुपये बैल दिला. बैल कसा होता दिसायला? बैल कसा होता दिसायला? दिसायला असं आहे का? शिंगाला रुबाबपणा जास्त होता. हा हा. बर. शिंगाला रुबाबपणा जास्त होता पाहिला त्या. बर. बैल जात गोत कलर सगळा हेच. मामा आता बैल आणून किती दिवस झालं? 9 दिवस झाले. 9 दिवस. 9 दिवसात किती गाय निघाल्या मला पाहिजे आहे का? 9 दिवसात 7-8 गाय निघाले. हा 7-8 गाय निघाली. 6-7 गाय निघाली का? कसं आहे मामा गाय भरवायला? एक नंबर चांगला आहे. काय अगदी एक नंबर. काय अपदा करतोय का? काय अपदा काय सोड करते नाही केला. डोळं झाकून जायचं. बरं बरं. एकदा सोडताय का एकदा? मामा दर किती ठेवलाय? 2,000 एक नाला. बरं बरं. जसं या बैलाची बातमी म्हणा किंवा बैलाचा मार्ग ही तुमच्या गोट्यात किंवा तुमच्या आयुष्यात भारत मामाने जसा दिला तसं भारत मामाने काही गायांना काय निरोप दिलाय का? काय समजलं का? खात्री लागली का साहेब? गाय आता भारत मामांच्याकडून तिकडून भरपूर यायलेत गाया. बरं. ज्या जातीवंत ज्यांना पैदास करायचे त्या गाया बऱ्यापैकी सगळ्या लांबून इकडे यायलेत आपल्याकडे. बरं बरं. काय आज काय एखादं ताजं उदाहरण आहे सांगू शकाल? आता आजऱ्याहून 2 गाया यायला. आता जवळजवळ आपलं इथलं अंतर होते 140 किलोमीटर अंतर होते. बरं. तिथून आता गया त्यांच्या आता 2 एकदमच त्या गिटवाड्यात गेला. बरं. आता घेऊन यायला आपल्याकडे. साहेब तुम्ही चौकशी केली त्यांना की तुम्हाला निरोप कोण दिला, बातमी कोण दिली? त्यांना तुमच्याकडूनच त्यांचा निरोप मिळाला आणि तुमच्या थ्रूच यायले ते. ह्या गोष्टीची खात्री झाली? हो 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 हो. बरं. साहेब वाटलं होतं एवढं 5 वर्षापूर्वी की बाबा ह्यानी शब्द दिलेला कोणतरी पाळलं आणि ऐकल? नाही, जो जातीचा खरोखर जाणकार आहे हाडाजात त्याला माहित आहे की तळागावातनं माणूस अभ्यास करणारा माणूस हा आणि नुसतंच मीडियासाठी अभ्यास करणारा माणूस यात खूप फरक आहे. हाय. आम्हाला पण आधी थोडं वाटत होतं पण खिल्लार शेतकऱ्याचे शान चॅनलचे जे हे आहे तर राजू मोहिते किंवा भारत मामा तळातनं खरोखर अभ्यास आहे बुडातनं शेंड्यापर्यंत. साहेब काही किस्से सांगसाल किंवा उदाहरणं काय सांगू शकाल का की बाबा हा चॅनल एक वेगळ्या पद्धतीने काम करतो किंवा तळागाळातनं काम करतो तुम्ही म्हटला? आधीपासून खिल्लार तांडवच्या राजाचं तुमच्याकडे भरपूर ऍडव्हर्टाईज होत होती बैलाची. बरं. आम्हाला पण आधी तसं वाटत होतं की बैल बाबा जरा वर शिंगात जरा वाकडा आहे पण बैल बाकी सगळ्यात चांगला आहे पण शिंगात वाकडा आहे. पण जेव्हा आम्ही त्याची पैदास बघितली तेव्हा आम्हाला समजलं तेव्हा खरोखरच बैल प्रुवन बैल हाच आहे. आणि पैदाशीला सगळ्यात जोरात म्हणला तर ही खाण सोडून आता सध्या तेवढं चपळ आणि तापटपणा ह्या खाणीशिवाय कुठं बघायला मला अजून तर काही मिळालं नाही. साहेब ज्या त्या पैदाशी बघितल्या त्या कोणाच्या बघितल्या किंवा कोणी सांगितल्या किंवा कोणाच्या मार्फत तुम्ही त्या पैदाशी बघितल्या? तुमच्या मार्फतच आम्ही खाली आलतो कारण खाली आमचा एवढा संपर्क नाही जास्त. बरं. जातीचे जनावर बघायला भारत मामाना घेतल्याशिवाय आम्ही खाली जात नव्हतो. भारत मामाना घेऊनच आम्ही त्याच्या पाड्या कालवडी गाया बघायला फिरलो. बरं बरं बरं. आणि जे पैदास कोणाच्या घरी बघितल्या? पैदास आता तुमच्या घरात जिवंत 2 उदाहरण बघितले. आता तुमच्यात झालेला खोंड बघितला. बरं. परत तिकडं तुमच्या सिद्धापूर गावातल्या 1-3-4 पाड्या बघितल्या. बरं बरं. मामा तुम्ही सोबत होता ते वासर बघताना? होतं की. काय वाटलं मामा तुम्हाला? काय नंबर 1 तर वाटलं बरं मागून देतेच होतं. तुम्ही मागून बघितला का? राजू कोण मागत नाही मी 5 लाखाला 2 महिन्याला. होय. होय. दोन्ही का एक? कोणता? तो हरणा बारका. मग एवढं बाळ आणून तुम्ही काय करणार? काय करणार होती ती माझं मला ठाऊक. कोणाला सांगून चालत नसते. किती वर्षाचा अनुभव आहे मामा? माझा हा लई दिवसाचा अनुभव आहे.
तरी बाकीच वासर घेतोय मी. सध्या वय आता माझं 70 कडे गेली की 70 कडे. हा. मामा तुम्ही तुमच्या आयुष्यात घडला, तुम्हाला गुरु होता का तुमचं तुम्ही स्वतः घडलाय? नाही नाही, आमच्या खानदानीतच बैल चांगली पाळतो. 20-22 बैल आमच्या घरात असायची कायम. वडील आजोबा? हा, बर बर 20-22 बैल कायम असायची आमच्या घरात. बर बर. आम्ही बारकं बारकं शाळा जातो तेवढा 22 बैल होती माझ्या घरात. त्या वासराची बातमी कोणी दिली होती का तुम्हाला वाटलं म्हणून मागितला? नाही नाही, ह्या बैलाच्या खाणीतला आहे म्हणताना तुम्हाला मी मागितलं तेवढ्याला. खाणीतला आहे म्हणून? हा, ह्या खाणीतला फेल जात नाही खाण. नाही, हा ठीक आहे. ती खाणीचा विषय तो भाग वेगळा. हा. ते 5 लाखाचा आकडा घालून तुम्ही मागताना त्या वासरात काय दिसलं? वासरात काय तसलं वासरूच नाही. 1 नंबरचं दिसलं, बेर लांड सगळीकडं सूद. बर, तसलं वासरूच नाही कुठं. काय काय कपाळ सुद्धा 1 नंबरचा निघणार तो. काय काय सुद्धा त्या वासरात? सगळीकडं कपाळ सुद्धा आहे, झंड सुद्धा आहे, रंग सुद्धा आहे. बर, तोच रंग पाहिजे शेतकऱ्याला. तुमच्या सोबत कोण होतं मागताना तुम्ही? मी मागताना राजू होतं, भारत मामा होतं. अजून आमच्या गावातली तिघे 4 जण होते? होती की. ती एवढ्याला कसं मागतेस म्हणतो ते. तुम्हाला काय यातलं काय तुमचे साहेब होते का? होते की. साहेब खरं आहे का? खरं बर. आम्हाला कोण पण घ्यायची इच्छा होती, पण राजू माळगे ठेवणार आहे म्हणजे, हां, त्याच्यामुळं आम्ही कोंडाला परत हे केलं नाही. पण जेव्हा कधी भविष्यात निघेल तेव्हा तो आमच्याच दावणीला असणार, एवढं सांगतो तुम्हाला. पण साहेब तो एवढा लहान असताना तुमच्या काकाने मागितला. काकाने म्हणजे त्या वासराला बघून अभ्यास करून एक वाक्य टाकलं की एवढ्या रुपयाला वासरू द्या. तुम्हाला विश्वास बसला होता का काकावर? आम्हाला कुठली गोष्ट पटली तर आम्ही ती घेतल्याशिवाय कधीच घरी आलो नाही आमच्यात. तेवढी एक गोष्ट आहे की कधी गोष्ट कुठली पटली मनाला तर ती काय पण करून घेणारच, वस्तू आणणारच ती घरी. म्हणजे जातीचा नाद आहे आम्हाला. आणि त्या दिवशी कोण बघितल्या आम्ही दुसरं काय बघायची इच्छाच राहिली नाही आम्हाला तिथं. आमचं नुसतं ध्यान त्या कोंडावरच होतं तुमच्या. बर बर. साहेब ह्या नादामध्ये जेवढी तुमच्या बुद्धीमध्ये वाढ झाली किंवा ह्या नादाची ओढ जेवढी लागली, साहेब बारीक विचार करून सांगाल का की बाबा ह्या खिलार दुनियेमध्ये किंवा खिलारच्या आयुष्यामध्ये तुमच्या जो वेग आला तो वेग कोणामुळे आला, कसा आला आणि आलेला खरा आहे का वेग? आम्ही पहिल्यांदा ब्रीडिंग करत गेलो. बर. ब्रीडिंग करायला इथं जवळपास चांगली बैल नव्हती. नंतर आम्ही कोंडीबा कोळेकर बुवा कोंबडवाडी यांचा बैल पहिल्यांदा जेव्हा आपल्या गाईला दाखवला आणि त्याच्या आधीची त्या गाईची पैदास आमची शिंदे डफळापूर यांच्याकडे ह्यांचा बैल घेतलेला त्याने, शिरोळच्या महाराजांचा मोठा बैल. त्या बैलाची कालवड आहे आपल्याकडे. बर. त्या कालवडीला आम्ही नंतर कोंडीबा कोळेकर यांचा बैल दाखवला आणि त्या बैलाचं जे वासरू झालं बर ते वासरू आपण 3.25 लाखाला तेव्हा 1 वर्षाचा असताना वासरू आता त्यांना विकले आपण. आता त्यांच्यात ओळखून चालू आहे तो. पण तो ही खान सगळी सिद्धापूर खानच. तेव्हापासून जरा नाद होता त्या खाणीचा, नेमकं म्हणजे काय बघायसाठी. नंतर आमचा तुमचा कॉन्टॅक्ट झाला त्या कोंडामुळे. तेव्हा त्याच्या आधी तुमचं चॅनल बघूनच त्यांनी तुमची जर त्यावर हवा झाल्यावर मगच ते इकडं आले बघायला. खरं आहे का? खरं सत्य आहे. तुमच्यामुळेच गावापर्यंत बैल गेला, त्यांना समजला कोंड कुठं आहे. बर. रोज लोक कोंड बघायला यायला लागले इकडे. येताना त्यात ती व्यवहार झाला, नंतर दिला. परत सिद्धापूर खान काय आहे बघायला तांडूच्या राजाचं सारखं बघत होतो. साहेब मी जाहिरात केली होती त्या खोंडाची, त्याच्या अगोदर ती आली होती का बघायला? कोण नव्हतं जास्त. बर बर. बैल कोणाला माहितच नव्हता आणि आपण असा पब्लिक मध्ये जास्त नव्हता. बर. साहेब कशी वाटली त्यावेळेला व्हायरल केलेली फोटोग्राफी, जाहिरात केलेली फोटोग्राफी किंवा बातमी कशी वाटली? एकदम टॉपचा फोटो आहे अजून. बर. आपल्या आता माझ्या सगळ्या ह्याच्या अकाउंटवर पण त्या कोंडाचाच फोटो आहे आधी तेव्हा काढलेला तो. तुम्ही तेव्हा पण माझं गेट बंद होतं, गेटच्या बाहेरून फोटो काढलेला कोंडाचा. मला आठवतही चांगलं. दोन्ही गेट बंद होते, आत कुत्री होती म्हणून तुम्ही आत आला नव्हता त्यावेळी. तुम्ही मी येत होतो तेवढ्यात तुम्ही इथं आधी आलता माझ्या आणि तुम्ही कोंड बाहेरच बांधलेला. तुम्ही त्या ह्याच्यावरूनच फोटो काढलेला, अजूनच तोच फोटो सगळीकडे व्हायरल होते. मग साहेब निरोप देऊन आलो होतो का मी अचानक आलो होतो? तुम्ही त्यावेळी निरोप नव्हता, अचानक आलेला तुम्ही. बर बर. काय वाटलं साहेब खिलार शेतकरी आणि परिवाराची अशी भेट अचानक किंवा सरप्राईज म्हणून होते? जातीचा नाद आहे म्हणून तुम्ही माझ्यात आलाय, मी तुमच्यात येतोय. जिथं खरोखर खिलार खरोखर समाधानकारक आहे, डोळ्याचं जिथं पारणं फेडते बघून तिथं माणसाचे आपोआप पाय ओढत असतात. आणि त्या नादातले तुम्ही आहेत आणि तुम्ही तुमच्याकडून चांगला प्रसार व्हायला
चांगल्या खेळाचा आणि व्यवस्थित ब्रीडिंगचा. ब्रीडिंगला कुठला बैल दाखवावा हा पण म्हणजे अभ्यास घेण्यासारखा आहे. साहेब, या माझ्या गोष्टींची खात्री तुम्ही स्वतः केली का समाजातून कोणी करून दिली? नाही, आपण म्हणजे स्वतः मी अनुभव घेतला तुमचा. जवळजवळ आता आपण 4-5 वर्ष आपला कॉन्टॅक्ट आहे. बर. मी आता जवळजवळ तुमच्या 4 ते 5 वेळा येऊन गेलोय मंगळवेढ्यात. बर बर. सगळा अभ्यास केला खाणीचा. तुमचे जनावर कसले आहेत, आमची जनावर कसले आहेत, आमच्यात काय कमी पडतंय, इथं कसला बैल आहे काय. बर. आता तुमच्या भागात जेवढे काटक गया आणि बैल जेवढी काटक आणि जोरात जातीचे आहेत तेवढ्यात अजून आमच्यात तेवढं वारं नाही अजून. आणि आमच्यातल्या लोकांना कसं आहे, ह्या साईडच्या लोकांना स्वस्तात मस्त पाहिजे, थोडक्यात 2 मिनिटं राग येईल, पण कसं असतंय ओढू डायरेक्ट घरी यावा, त्यानं काय बघावं, कमी खर्चात व्हावं सगळं. यासाठी खाण कोण बघत नाही आहे सध्या. पुढचं पहिलाच कसं होणार आहे, आता 30 जनरेशन पुढे जाणार आहे इथून पुढे. साहेब, तुम्ही खान हा शब्द वापरला. हा खान हा शब्द कधीपासून कोणापासून जास्त विचार करायला लागला तुम्ही? खान म्हणजे या खाणीचं सिद्धापूर खाणीपासूनच हे आमच्या डोक्यात, म्हणजे हे जे बैलात पण खाण असतं हे आम्हाला नंतर कळायला लागलं. पहिल्यांदा आम्ही ह्याच्या आधीपासून आम्ही घोड्यांचं संगोपन करतोय, मारवाडी घोड्यांचं. आम्ही पण बाहेरून सगळे पहिलाच करतो. पण या बैलात अजून तेवढं हे नव्हतं. पण अलीकडे जरा हे जास्त आत्ता हे लोकांना बैलगाडी शर्यत जेव्हा चालू झाली तेव्हापासून लोकांच्या नजरेत यायला चालू झालं खाणीचं. साहेब, लोकांच्या नजरेस येण्यासाठी ही गोष्ट किंवा सिद्धापूर खान ही लोकांच्या डोक्यात कोणी कधीपासून पेरली याचा बारकाईने अभ्यास केलाय का तुम्ही? एक स्वतः ऍडव्होकेट आहात. कोणाला माहित सुद्धा नव्हती. हे राजू मडग्यांच्यामुळे खिलाफ शेतकऱ्याची शान या चॅनलमुळे त्यांनी उजेडात आणली ही खान. साहेब, मी विचारची माहिती कुणालाच माहित नव्हती. फक्त वळू क्षेत्रातल्या जेवढे नामांकित माणसं आहेत तेवढ्यांनाच माहित होती ही खान. ही जे नवीन येणार आहेत किंवा आमच्यासारखे नवीन गोपालक जे होते आधी त्यांना हे कायच माहित नव्हतं यातलं. नंतर तुमच्या चॅनलमुळे बघून ते समजायला लागलं खान काय आहे. साहेब, मी विचारतोय म्हणून माझं नाव सांगू नका. माझ्या आधी जरी कोण असेल तर त्या बिचाऱ्याचं नाव सांगा. काय ते सगळं खरं सांगणार सोडा. काय चुकते आम्ही चुकतेच म्हणा. आम्ही आता तुम्हाला तांडवच्या राजाचं पण सांगितलं, आम्हाला शिंगाला हाऊस वाकडा होता म्हणून आम्ही गई तिकडे घेऊन आलो नाही. आमच्या डोक्यात बसला नाही बैल तेव्हा शिंगामुळे. पण जेव्हा पैदाच बघितली तेव्हा आमच्या डोक्यात बसलं. आणि डोक्यात बसल्या तेव्हा आता काय ते कालांतरानं सोडा हे झालं. पण वेळ गेली नाही अजून. म्हणजे अजून तुम्ही पण जिवंत आहे. बातमी ज्याच्यामुळं कळत तो पण जिवंत आहे. ज्याचा आपल्याला लाभ घेऊ शकतो आपण तो पण जिवंत आहे. आणि त्याचं रक्तसुद्धा तुम्ही किंवा त्याच्या वंशावळीतलं रक्तसुद्धा तुम्ही स्वीकारलं. त्यासाठी तुमचं अभिनंदन करतो. चुलता पुतण्याच ना तुम्ही. आणि तुम्ही या सांगली जिल्ह्यातून एक जातीवंत रक्ताची सेवा ह्या जनतेला देत आहे. आम्हाला सध्या आम्ही एवढंच आमची अपेक्षा होती, बैल आणला तर आमच्या दावणीला आता देव असल्यासारखा आहे बैल आमच्यात. आणि देव म्हणून राहणार शेवटपर्यंत आमच्यात. इथंच शेवट देता. बरं. साहेब, आता कशा प्रकारे याला सांभाळत आहे तुम्ही? आता सध्या त्याला जो खुराक आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिनक्रम कसा आहे त्याला? आता सकाळी आपण बाहेर काढून बांधतो. सकाळी बाहेर असतोय नॅचरल ह्याच्यात. खाली तळ आहे. तळ्यात आता पवनी अजून काही गाठली नाही. आम्ही आता फक्त 8 दिवस झाले. तिथे खाली आता 100 मीटर रोज आपलं तळ आहे खालचं. मोठं तळ आहे. आणि आता थंडी जरा गाठा असल्यामुळे पण पुढे त्याला आता रोज पवनीचा आठवड्यातून 1-2 दिवस सराव म्हणा पवनीचा. आणि बांधून बाहेर अजून असं पुळवाला वगैरे. पुळवाला 1 दिवस झोपणार आहे त्याला. बरं. साहेब, तुम्ही काल मला फोन केला होता एका विषयाबद्दल बोलण्यासाठी. विषय आठवतोय? काल फोन केला तसंच बरोबर? आलं का लक्षात विषय? बरं, त्या विषयाबद्दल माझ्या संग फोन करून बोलावं असं किंवा मला निर्णय विचारावा असा का वाटला? किंवा तुम्ही भारत मामाला सुद्धा 1-2 शब्दाचं विचारले? एवढं मला आपल्याला जेवढं ज्ञान माणसाकडनं घेता येईल तेवढं आपण म्हणजे घेतच चालू आहे. आपण अजून अभ्यास करतच चालू आहे सोडा. जिथून आपल्याला भेटते तिथून कायम घेतच जायचं आहे आपल्याला. आपल्याला काय कुठल्या गोष्टीचं हे नाही आहे की बाबा मी लई शहाणा आहे किंवा मी हे आहे. मला जे बारका मुलगा जरी लहान मुलगा जरी येऊन कुठली तर गोष्ट सांगितला तरी पण घ्यायसारखी असते. त्यातनं गोष्ट घ्यायची ती घ्यायची, सोडायची. यातनं अभ्यास करत जाणं हे महत्वाचं आहे. मग आता काल मी तुम्हाला फोन केला म्हणजे ते फोड कसा हे करायचा बैलाचा, कशा पद्धतीनं असावा, कसा असावा, लोखंडी असावा की लाकडाचाच असावा, लाकडामध्ये किती अंतर ठेवावं,
यासाठी मी आता भारत मामाला काल संध्याकाळी फोन केला तेवढ्या गोष्टीसाठी. हां, आणि त्या खोडाच्या अगोदर एक विषय काढला होता माझ्यासोबत. तो विषय कोणता होता आठवतो का? म्हणजे तुम्ही प्रदर्शन बाबतीत असा काही विषय काढला होता का? हो 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 हो. म्हणजे मी काय बैलांना डरकी मारली, सत्य घटना आहे. तुम्हाला आठवत नसेल तर मी आठवण करून दिली, बैलांना आठवण करून दिली. मी तुम्हाला तो विषय तुम्ही माझ्यासोबत चर्चा केली. हां. का केली चर्चा? मला फक्त एवढंच हे करायचं होतं की तुम्हाला माहिती पाहिजे म्हणलं, कारण की सगळं आधीचा अभ्यास आणि मला घेण्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे बैलात. त्याच्यामुळं बैल प्रदर्शनाला घेऊन जाताना तुम्हाला म्हणले एक गोष्ट कानावर घालायची, तुमच्याबरोबर चर्चा करायची आणि मग बैल न्यायचा. म्हणजे आजपर्यंत बैल कुठल्याही प्रदर्शनात बैल आजपर्यंत गेला नाही. त्याचा तापट आणि त्याचा स्वभाव रागीट असल्यामुळं आणि कंट्रोल म्हणजे करू नसण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे त्याला प्रदर्शनात कुठल्या आजपर्यंत त्या आधीच्या मालकांनी पण नेला नव्हता. आपली एक न्यायची इच्छा होती म्हणून तुम्हाला म्हणले एकदा एक गोष्ट कानावर घाललं, म्हणून तुम्हाला मी त्यासाठी रात्री फोन केला. साहेब, मला विचारासाठी कोणी तुम्हाला प्रवृत्त केलं होतं का? नाही नाही, विचारायचा काही विषय नाही. आता आम्हाला तेवढंच समजते की म्हणजे निदान बाबा ज्या माणसानं आपल्यासाठी एवढं केलंय त्याला आपण विसरून चालत नाही, आणि ज्याने केले त्याच्यासाठी मग त्याचा अनुभव महत्वाचा आहे. महत्वाचं सगळ्यात त्यांना आधी विचारूया म्हणलं आपण नेलं तर चालेल का. जे कोणतं प्रदर्शन असेल ते प्रदर्शन कोणत्या गावचं, कोणाचं किंवा कोणामार्फत तुम्हाला समजलं होतं याच्याबद्दल एक थोडं सांगू शकाल का? मला आता तुम्हीच बोललेलं हे प्रदर्शनाचं एक दिवस आधी तुमच्या आता गडिंग्लजच्या प्रदर्शनाबाबतीत बोललेला तुम्ही. आणि आमचे एक मित्र आहेत तिथं आपले कोगनोळी गावचे प्रीतम अण्णा पाटील म्हणून आहेत, वीरकुमार पाटील आहेत, माजी ऊर्जा मंत्री कर्नाटक राज्य, त्यांचे पुत्र. त्यांनी मला सांगितलेलं गडिंग्लजला आपण एवढा जोरात बैल आणलाय, तुम्ही गडिंग्लजला घेऊन जाऊया, असा विषय झाला. म्हणून ही गोष्ट तुमची कानावर घालूया म्हणून मी बोललो. ही गोष्ट असा विषय झाला. बरं, काय वाटलं जी माझी काय तुमच्यासोबत चर्चा झाली त्याबद्दल काय वाटलं? नाही, तुम्ही एकदम व्यवस्थित मला मार्गदर्शन केलं संध्याकाळी त्या बाबतीत की बैल चालतोय घेऊन जायला, काय अडचण नाही आहे. फक्त बैलाची व्यवस्थित बैलाची म्हणजे अवकळा होता कामा नाही तिथं बैलाची. हां, आणि बैलाच कसं आहे वय जरा जास्त आहे बैलाचं, त्यामुळे बैलाला कमीत कमी त्रास व्हावा बैल तिथं गेल्यावर, असं आपलं काल बोलणं झालं. त्यामुळे जास्त वय तर किती आहे साहेब? बैलाचं वय आता एक 13च्या आसपास आहे, 13-14 वर्षाच्या आसपास. बरं, तेवढं असू शकेल बाबा बैलाचं वय? 13-14 नसते, 10-11 बरं, कारण तुम्ही त्याला लहानपणापासून बघितलं त्यामुळे तुम्हाला अंदाज सापडतोय बैलाचं वय. अजून बैल किती वर्ष चालेल आता ह्या ठिकाणी आलाय म्हटल्यावर? आणि बैल हा असं चालू 4 वर्ष बैल चालेल चांगला सांभाळून. 4 वर्ष बैल आरामात चालेल का? आरामात चालेल. मामा तुम्हाला काय वाटते? लिमिट मध्ये गाया काढल्या 7 आल्या 8 आल्या रोज बैलाला सोडत नाही, रोज 4 गाया निर्माण बैलाला फक्त 2 गाया सोडतोय रोज. आम्ही एक टार्गेट केले की रोज 2 गाया आल्या तरच सोडायच्या. काय असं सोडायचं म्हणून आणि खरं म्हणजे आपण गायांच्यावर जास्त हे करायचं म्हणून आम्ही फक्त आमच्या हौशेसाठी बैल घेतलाय. खरं सांगायचं म्हणजे आमच्या घरच्या 4 गाया आहेत, तेवढ्या फक्त 4 गायासाठी घेतल्यात. पण कोण आलं, कोणाचा फोन आला, कोणा थ्रू आता तुमच्या थ्रू गाय आली नाही म्हणू शकत नाही आपण, म्हणून गाई काढायची एवढा विषय आहे. आम्ही काय बाबा बैल गाई काढायलाच पाहिजे, बैलाकडे गाई यायलाच पाहिजे असं आमचं काही ध्यान नाही. आणि हौसेनं फक्त बैल आणलाय घरात दावणीत राहणार म्हणून. आणि आता आमच्या या फार्मला या बैलामुळे आता शोभा आली खरी आली. बर, एवढे दिवस आम्ही केलाचं संगोपन करतोय म्हणून आता शोभा आली आमच्या दावणीला. ही शोभा ज्या व्यक्तीमुळे आली किंवा शोभा हे ज्याच्या विचारामुळे आली, आज तुम्ही त्यांना कितपत मानता? तुम्ही भरपूर मानतोय. तो माणूस इथंच आहे, शोभा आणून देणारा आमच्या शेजारी माणूस आता. भारत मामांच्या मुळेच ते सत्य जे झालं. त्या बैलाला मी असं ऐकले की खूप जण बैलाला मागत होती, पण बैल कोणाला मिळाला नाही. केला क्षेत्रातली खूप मोठी माणसं त्याला मागत होती ब्रीडिंगसाठी. पण बैल हा आपल्याच दावणीला आला म्हणजे भारत मामांचा आधीपासून कॉन्टॅक्ट होता, आपली सांभाळणी माहीत आहे त्यांना काय आहे. त्याच्यामुळे त्यांनी बिन हे करता बैल आपल्याला बोलवून बैल दिला. साहेब, जी शोभा आली तुम्ही म्हटलात ती कोणत्या गोष्टीला शोभा आली?
आता आपल्या फार्मवर घोडे आहेत, मारवाडी घोडे आहेत, सगळ्या प्रकारचे बऱ्यापैकी हे आहेत, पंढरपुरी म्हशी आहेत आणि देशी गाय आहेत. पण एवढे दिवस बैल नव्हता जातीचा, असा खाणीतला बैल, असा टॉपचा बैल नव्हता. आपणच आता 150-150 किलोमीटरवर जाऊन गाया हे करत होतो. मग आता ते खरं म्हणजे गोटा बांधल्यासारखं आता गोट्याचं समाधान झालं आम्हाला. त्या बैलाचं, त्या देवाचा आमच्या पाय लागला इथं, त्यात आम्हाला समाधान आहे. गोट्याला शोभा आली. म्हणजे आयुष्यामध्ये फक्त गोट्याला शोभा आली का इतर कोणत्या गोष्टींना अजून शोभा आली? आता 4 माणसं खिलारमध्ये ओळखायला लागली, ह्याच्यामुळे जास्त आम्हाला जी पोचत नव्हती आमच्यापर्यंत ती आता पोचू लागली. जी खिलारमधली खरोखर जे आधीपासून खिलार, आपल्या आधीपासून खिलारचं टॉपचं ब्रीडिंग करतात, संगोपन करतात, त्यांच्या आता डोक्यात आम्ही आल्यासारखं झालं की ह्या माणसानं बैल आणलाय म्हणजे बैल इथं आलाय. त्यामुळं त्या माणसात आम्ही आल्यासारखं झालं जास्त. का या अगोदर कोण म्हटलं होतं का हे घडवू शकत नाही तुम्ही? या आधी म्हणत होते, पण असं होईल असं कोण असं कोणाच्या ध्यानी नव्हतं की हा बैल आमच्या दावणीला येईल. साहेब, यावरून कळलं की भारत धोंडाप्पा मळगे नादखोळा परिवारचे मालक, खिल्लारी शेतकरी शान परिवाराचे जे मालक आहेत, हे आमच्यासाठी खूप खरोखर खूप केले, खूप म्हणजे खूप. ते काय बोलून आणि हे करून हे होण्यासारखं नाही. त्यांच्यामुळे आम्हाला बैल मिळाला. ठीक आहे साहेब, जो आजचा दिवस होता हा दिवस आपण ठरवून केलाय का? नाही, तुम्ही अचानक मला सकाळी येताना अचानक फोन आला तुमचा, मी यायलो घरी आहे, त्यामुळे एवढं झालं तुम्ही फोन केला. मामा, तुम्हाला काय निरोप होता की आम्ही एवढ्या लवकर येईल म्हणून? आता आम्ही सध्या असं तुम्ही आता येणार आहे म्हणून आम्ही आवडलेलो पण नाही आहे. तसंच आता बैलाचं बाहेर काम चालू आहे, त्या ह्याच्यातच आम्ही आहे. अजून घरी पण गेलेलो नाही सकाळपासून, आम्ही तसंच गोट्यावर थांबलो. काका, काय वाटलं होतं का तुम्हाला बैल घेतल्यावर एवढ्या लवकर तात्काळ बापले घेतली? असं काय वाटलं नव्हतं आम्हाला. काय वाटलं तुम्हाला? निरोप पोचला होता का? निरोपच पोचला नव्हता. निरोप कवा केला तुम्ही? निरोप केला नाही. केला नाही. बरं, दिसल्यावर काय वाटलं गोट्यावर? आल्यावर तुम्ही सांगितला रस्ता कुठं चुकलाय काय म्हणून. काय वाटलं तुम्हाला? वाटलं अचानक काय आली, काय जोडणं आहे. बरं बरं मला वाटलं देवी पारीबिडी माझं आले, घेऊन आले ते. बरं बरं. मग परत काय वाटलं तुम्हाला? ते समाधान वाटलं. समाधान वाटलं. हा, मग अपेक्षा होती का एक दिवस यावं गोट्यावर यांनी? ते यावं म्हणून होती, तरी सगळं केल्यावर तुम्हाला बोलवायला झाल्यावर? झाल्यावर. साहेब, तुम्हाला काय वाटलं? अजून आता काम चालू आहे. हा. आता हे कामातच अजून बैलाची म्हणावी तशी आम्ही अजून आता सोय करायची चालू आहे सगळी बैलाची हळूहळू. बरं. आणि जरा आमच्या पण जरा ह्याच्यात येऊन म्हणलं हळूहळू कामं करावी. जरा आमचा अजून आत्ता त्यानं तळ झालाय आमचा बरं. इथं. हा. अजून एवढे दिवस तो अजून हे नव्हता. आता डरकी पण त्यानं आता 4 दिवस झाला आणलेल्या 3ऱ्या दिवशीपासून बैल डरकी मारायला चालू झाला बैल. बरं. हा, आता आमच्या वातावरणात मिक्स झालाय बैल. साहेब, तुमची पूर्ण विचाराची, प्लॅनिंगची, बाकीच्या गोष्टीची तयारी नसताना खिल्लार शेतकरी शान परिवारानं एक झडप म्हणा किंवा डायरेक्ट एकदमच बैल आमच्या ध्यानीमध्ये पण नव्हता. आम्ही सभागती, तुमचा फोन आला, सभागती तुमच्या घरी आलेलो त्या दिवशी. बरं. सकाळी फोन आला घरी, आपलं काहीच हे डोक्यात नव्हतं की बैल आणायचं आहे, बैलाचं काय असं डोक्यात आहे. आम्हाला एवढं वाटलेलं, आम्ही खरोखर तुम्ही सांगतो की आम्हाला गाईचाच विषय काय तर आहे आपल्या, तुमच्या मोठ्या गाईचा. मोठी गाई खूप दिवसापासून आमच्या मनात आहे, त्याच्यामुळे आम्ही तेवढ्यासाठी तिथं आलेलो. पण विषय आम्हाला ती जी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा खूप मोठा विषय झाला. बरं. साहेब, वाटलं होतं तुमच्या आयुष्यात असा अचानक कोणाचा तर फोन येईल आणि कोणतरी आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा निरोप देईल म्हणून? माणूस एकदम भारत मामा एकदम आले देवासारखे, आणि जी वस्तू आपल्या दावणीला पाहिजे होती ते समाधान झालं आमचं एवढं. ठीक आहे साहेब, तुम्ही अचानक तात्काळ वेळ दिला, कोणतंही प्लॅनिंग न करता, कोणती तयारी न करता, तर तुम्हाला वाईट म्हणजे असं काही जीवाला वाटलं नाही का की आपली कुठलीच तयारी न करता ही अचानक आलेत आणि आपल्याला जग आता नावं ठेवेल? नाही, काय ते तुमचं मला चॅनल माहिती आहे आधीपासून. तुमचं चॅनल असं आहे की जे काय आहे ते रिअलमध्ये दाखवायचा प्रयत्न करताय. तुमचं मीडियाचा गाजावाजा काय नसते, तुम्ही एडिटिंग वगैरे करून काय टाकत नाही. जे आहे ते रिअल आहे तसं शूटिंग करून टाकताय तुम्ही. त्यामुळे त्या गोष्टीचं काही एवढं हे नाही आहे. आणि काय आपली वस्तू बघायला ना काय आपल्याला बघायला येणार नाही. पण साहेब, मी ज्या पद्धतीने करतोय त्या पद्धतीने कोणता फरक पडणार आहे समाजात? फक्त काय रिअल जे आहे ते आता कसा सगळा एडिटिंगचा जमाना आहे सगळा. जे ते म्हणजे सगळे एडिटिंग होऊनच सगळे येते. खरी कसा आहे खरा बैल हे त्या एडिटिंग मध्ये समजत नाही बैल कसा आहे नेमका. आता कसं आहे सगळंच बैलाचं कमी जास्त एडिटिंग मध्ये करता येते. पण तुमचं असं आहे की काय आहे ते रिअल जसा आहे तसा दाखवत आहे फोटो.
या गोष्टीचं समाधान आहे. आम्हाला पण आधी वाटत होतं असं, हा माणूस का बाबा एडिटिंग करत नाही, जरा बाकीच्यांच्या तुलनेत काय एडिटिंग करत नाही. पण नंतर आम्हाला ते लक्षात आलं, खरोखर बाबा जातीनं माणूस खिलाफसाठी प्रयत्न करतोय आणि जातीने शूटिंग करतोय. ठीक आहे साहेब, मनापासून तुमचा आभारी आहे. वेळ दिला, आपल्याला वेळेनुसार अजून भरपूर काय बोलायचं आहे, पण आज तुम्ही तात्काळ वेळ दिला म्हणजे ऊस गोड लागला म्हणून काय मुळासकट मी वेळ तुमचा खाणार नाही. मला सुद्धा तेवढं म्हणजे पुढचं प्लॅनिंग कळतंय, म्हणून तुम्ही जे काही एवढा वेळ दिला, भरपूर वेळ दिला, अफाट वेळ दिला, आणि हा वेळ आयुष्यात इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि हा वेळ खिलार पालकांच्या किंवा तरुण वर्गाच्या सुद्धा एक मनाला भावेला असा हा वेळ आहे. आज कळणार नाही, पण इथून पुढे तुम्हाला कळत जाणार आहे आणि प्रतिसादसुद्धा त्या प्रमाणात मिळत जाणार आहे. मग काका धन्यवाद, तुम्ही सुद्धा अचानक वेळ दिला आणि अचानक थांबलात, की मी विचारही केला नव्हता तुम्ही भेटचाला इथं किंवा असाल कुठेतरी बाहेर गेला असाल किंवा अचानक आपण बैल बघू. जो बसवराजा मी ह्या ठिकाणी दिला आहे, ह्या भागात कलाटणी देण्यासाठी किंवा सांगली जिल्ह्यात एक बदल घडवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. तो प्रयत्न माझा सक्सेस झालेला आहे आणि त्या प्रयत्नाला एक सरळ पद्धतीची अचानक भेट द्यायची होती, की तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होता मी बैलाला त्या पद्धतीने ठेवणार आहे, सांभाळणार आहे, ते मी साक्षात बघण्यासाठी आलो आहे आणि ते मला जे पाहिजे ते बघायला भेटलं. त्याबद्दल तुमचं शतशः प्रणाम आणि आभारसुद्धा. आणि खिलार संगोपन वाढीसाठी जो काय निर्णय घेणार आहे, तो निर्णय ही गोष्ट ज्यांनी सुरुवात केली त्यांच्यापासून सुरुवात करायला विसरू नका साहेब. धन्यवाद.